बातमी आहे। रवींद्र वायकर हे 48 मतांनी विजयी झालेले आहेत। रवींद्र वायकर 48 मतांनी विजयी झालेले आहेत। फेर मतमोजणी घेतली जात होती इथे आणि 48 मतांनी रवींद्र वायकर विजयी झाल्याची माहिती आहे। विक्रांत शिंदे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। विक्रांत, एकदम बाजी पलटून गेलेली आहे। खरं तर 48 मतांनी रवींद्र वायकर विजयी झालेले आहेत ही माहिती जरी खरी असली तरी त्याच्यामध्ये आणखी एक ट्विस्ट असा आलेला आहे की पोस्टल बॅलेटची 111 मतं जी आहेत ती बाद करण्यात आलेली होती आणि त्याच्यामुळे एक नियम असं सांगतो की जर पोस्टल बॅलेटची जितकी मतं बाद झालेत तो आकडा हा जितक्या मतांनी उमेदवार विजयी झालाय यापेक्षा मोठा असेल तर ती जी बाद झालेली मतं आहेत ती पुन्हा एकदा ग्राह्य धरून त्यांचं पुन्हा एकदा काउंटिंग केलं जावं, पुन्हा एकदा त्यांची मोजणी केली जावी आणि आता ही जी 111 मतं आहेत त्यांची मोजणी केली जाणार आहे आणि त्यावर खरं तर उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघामधल्या या दोन्ही उमेदवारांचं म्हणजे अमोल कीर्तीकर असतील किंवा रवींद्र वायकर असतील त्यांचं भविष्य असणार आहे। म्हणजे अजूनही आपण म्हणू शकत नाही का की रवींद्र वायकर हे पूर्णपणे विजयी झालेले आहेत, कारण पुन्हा एकदा तुम्ही सांगताय त्या पद्धतीने फेर मतमोजणीची प्रक्रिया सुरू राहणार आहे? अगदी अमिनी, फेर मतमोजणीची प्रक्रिया जी आहे ती सुरू राहणार आहे। त्यामुळे आपण आता सुद्धा अगदी 100% ठामपणे फायनल रिझल्ट सांगू शकत नाहीये, मात्र आता